आहे हे एक आपल्याला लॉंग टर्म आपल्याला चालून दिशा दाखवणारा आणि आपल्याला नेतृत्व प्रदान करणारा. आणि त्यामुळे आपल्या विदर्भामध्ये असो, विदर्भाच्या हिशोबाने आज एक वेगळा पहिल्यांदा विदर्भाच्या कार्यालय आपण कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण कधी केला नव्हता. आज विदर्भाचा एक चांगला कार्यालय, त्याचा उद्घाटन काही गर्दी नव्हता, नाही तर सगळ्यांना तिथेच आम्ही बोलवणार होतो. पण दोन दोन कार्यक्रम एका दिवसामध्ये होऊ शकत नव्हते, म्हणून आपण तिथे कार्यक्रम केला आहे. त्या ऑफिस 2 दिवस अगोदरच घेतल्यामुळे तिथे अजून व्यवस्था पूर्ण करायची आहे. पण ती विदर्भाची ऑफिस असणार आहे, तिथे स्टाफ राहील, बाकीची सगळी व्यवस्था राहील. आणि माझी विनंती आहे प्रत्येक विदर्भाच्या नेत्यांना, तुम्ही नागपूरला येतच असतात, 5 मिनिटं तरी आपण आपल्या कार्यालयाला भेट द्यावी. नागपूरच्या कार्यालयाचे नाही आहे, ते कार्यालय आहे विदर्भाच्या. आणि त्या हिशोबाने सगळ्यांनी आपला पक्षाला जर उद्या खरोखर एक वेगळी ओळख आणि ताकद निर्माण करून दाखवायची असेल तर आपल्याला पहिल्या पक्षाकडे आपल्याला बघावं लागणार आहे, संघटनकडे बघावं लागणार आहे. ही अत्यंत म्हणजे महत्वाची बाब आहे. आणि माझी दादालाही विनंती आहे की तुम्ही पण काम करणारे जे चांगले कार्यकर्ते आहेत तुमच्याकडे, की मुंबईच्या मंत्र्यांच्याकडे जे कोणी जातील त्यांनी किमान तरी पक्षांच्या कडून ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्या जिल्ह्याच्या किंवा प्रांताच्या त्या लोकांना एंटरटेन केलं पाहिजे. नाहीतर लोक येऊन परस्पर काही आपले काम करून जातात. मुंबईला हजेरी लावणारे जास्त असतात, इथे गावामध्ये कधी कधी दिसत नाही. असे लोक खूप आहे. आपण सगळ्यांना ओळखतो, आमची काही अशी चिंता नाही. तुम्ही जावा, जरूर भेटा, आपले कामही करून घ्यावं. कामासाठी माझ्या काही कोणाचा विरोध नाहीये, पण काम करत असताना थोडा पक्षाचाही काम केलं पाहिजे, ही महत्वाची बाब. म्हणून आपल्या आता जास्त काही मी बोलणार नाही. आज आपल्याकडे थोडी वेळेची मर्यादा आहे. सगळ्या लोकांना माहित आहे की 4 वाजता आज राजभवनला आम्हाला जायचं आहे. त्याच्या आधी थोडा पोचावा लागणार आहे आणि अजून दादाचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती परत करतो की संघटनकडे लक्ष द्या. आणि आमच्याही दादांनाही विनंती जे मी तुमच्या समोर केली आहे, जाहीर केली आहे, परत त्यांनाही मी करणार आहे. मध्ये मध्ये त्यांना सांगत राहणार आहे, तटकरे साहेब तुम्ही तरी विशेष करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी काम केलं ना, कारण कार्य संघटन तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही या एक एक जिल्ह्याची ऍक्च्युअली हिशोब घ्या. एक एक जिल्ह्याच्या मध्ये डिटेल बारीकीनं, मुंबईला पण घ्या किंवा एखादा वर्ष एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरत आहात असं नाहीये. वेळ आसपासला काय पाठोपाठ तर 2 इलेक्शन लागले आणि त्यामध्ये लोकसभेनंतर तर एकदम लोकांना वाटलं की आता राष्ट्रवादी संपलीच. 10, 15, 20 जागाच्या वर, 20 तर फार, 15 जागाच्या वर कोणी घेत नव्हते. आपण आपल्या दादांनी किती मेहनत केली. आपल्या पक्षाचे तुम्ही ज्याचा गुलाबी गुलाबी जे दिसून राहिला हे वातावरण, हे गुलाबी एक आपली वेगळी आयडेंटिटी उभी करण्यासाठी आपल्याला करावं. आपली एक वेगळी ओळख असली पाहिजे, आपली आयडेंटिटी असली पाहिजे. आणि आयडेंटिटी फक्त फेट्याच्या मार्फत नाही, पण आपण केलेल्या कामाच्या मार्फत. आणि खऱ्या अर्थानं आज लाडकी बहीण योजना ज्यांच्यामुळे आज आपल्याला या यशाचा दिवस आपल्याला साजरा करता येत आहे, त्याच्या मागे अजित दादाची एक टोच होती, त्यांचा काम होता. आणि या राज्यामध्ये काय आमचे विरोधक म्हणत होते ही योजना 2 महिन्यात बंद होऊन जाईल, लवकरात लवकर आपल्या खात्यात पैसे आले, आमच्या बहिणींनी काढून घेतलं पाहिजे, हे केव्हाही बंद होऊन जाईल, वापस राहिले जाईल पैसे. पण यशस्वी रीतीनं आदिती तटकरेंना पण त्या खात्याच्या म्हणजे जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीनं हाताळली. आणि 5 महिन्याचे पैसे 2.5 करोड जवळपास महिलांना, बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये वोटिंगच्या अगोदर मिळून गेले होते. आणि कुठलीही तक्रार नव्हती. आम्ही कुठल्याही गावामध्ये प्रचाराला गेलो, कार्यक्रमाला गेलो, कोणाला विचारलं की पैसे मिळाले तर सगळ्यांचे हात वर व्हायचे. आणि त्यामुळे तो भूमिका असो, आपल्या आज शेतकऱ्यांना वीजचे बिल माफ करून पुढचे वीजचे बिल 0 करण्याची भूमिका, आज आपल्या अनेक जे योजना जे महाराष्ट्र सरकारने दिली, सगळे म्हणते तिजोरी खाली आहे, तिजोरी खाली आहे, पैसे कहां से आएंगे.
अनेक लोक आम्हाला दिल्लीमध्ये शंका